दरम्यान संसद भवनापर्यंत जे आंदोलक पोहोचलेले होते ते आंदोलक विखुरलेले आहेत। इस वक्त मौजूद है रेल भवन के उस द्वार पर जहां पर पहुंच गए थे प्रदर्शनकारी और फिलहाल अंदर से कुछ सांसद भी बाहर आ गए हैं। जॉन ब्रिटास मौजूद है, उसके साथ में जो अन्य सांसद मौजूद हैं जो अंदर यहां संसद भवन परिसर में मौजूद थे, जो आंसू गैस के गोले छोड़े गए उनकी आवाज सुनकर बाहर आए। आप लोगों को अंदर तक आवाज पहुंच गई? नहीं, वहाँ सब कुछ ब्लॉक है, इसलिए हम गाड़ी छोड़ के तो हम तो पैदल जा रहे हैं वहाँ। हम पार्लियामेंट के अंदर था, ये मामला हम उठाया है कि मेरा साथी है शिवदास और रहीम जी, वी आर गोइंग टू जॉइन दिस प्रोटेस्टेंट्स। लेकिन वो लोग तो यहाँ तक संसद भवन के द्वार तक पहुंच गए थे, अभी आंसू गैस के गोले छोड़े गए हैं। अरे ये मैसेज सरकार के लिए अच्छा मैसेज है। वो लोग क्या सोचा था ये प्रोटेस्ट के बारे में, वो सोचा है तो ये फिसल आउट करेगा नहीं, ये रेसोनेट कर रहे हैं पूरा शहर में, दिल्ली में और बाहर में, ये नुक एंड कॉर्नर ऑफ दिस कंट्री, दिस इज रिवर्बरेटिंग। लेकिन ये जो प्रदर्शनकारी हैं उनसे कहा गया था कि जंतर मंतर पे ही रहे, मार्च की अनुमति नहीं है, संसद भवन की कार्रवाई चल रही है, और ऐसे में वो लोग यहाँ तक पहुंच गए थे। Had the British given permission to the Congress and those people, freedom fighters, for protesting, these people are worse than the British. See, what was the demand? ये demand तो इसे था, ये नौजवान से डिस्कशन करना है, ये डिस्कशन भी नहीं किया है। इतना नजदीक है ये लोग, ये मीटर्स है, 100 मीटर्स का दूर पे तो लोग बैठा था। कितने दिन? 20 दिन के ऊपर। तो तो साफ तौर पर सांसद, लेफ्ट के सांसद हैं जॉन ब्रिटास, जो कि यहाँ पर हमको नजर आ रहे हैं, और अब इनका ये कहना है कि ये उन प्रदर्शनकारियों के पास जा रहे हैं क्योंकि जो प्रदर्शनकारी हैं उनको फिलहाल रेल भवन के गोल चक्कर से हटा दिया गया है जहां वो कर रहे थे प्रदर्शन, और आंसू गैस के गोलों का हुआ इस्तेमाल। अंकित गुप्ता, एबीपी न्यूज, दिल्ली। अश्रुधुरांचा मारा करण्यात आलेला आहे, त्यामुळे आंदोलक काहीसे विखुरलेले आहेत। जे आंदोलक संसद भवनाच्या परिसरामध्ये पोहोचलेले होते ते आंदोलक विखुरलेले आहेत। तर संसद भवन परिसरामध्ये पूर्ण फौजफाटा तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे। आजचा 31वा दिवस आहे या आंदोलनाचा, आणि धर्मेंद्र प्रधान हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। या भेटीदरम्यान नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सरकारनं चर्चा करावी, आम्ही चर्चेचे दरवाजे उघडले, तसं सातत्यानं या आंदोलकांकडून सांगितलं जात आहे। आता सरकार नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। सरकारच्या वतीनं चर्चा कोणाच्या मार्फत केली जाते, कोण चर्चेसाठी पुढे येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। पण चर्चेतून मार्ग निघतो का हे देखील पाहावं लागेल। संसद भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय, जंतर मंतर परिसरातली काही दृश्य आहेत। संसद भवनामध्ये पोहोचलेल्या, संसद भवनाच्या दारामध्ये पोहोचलेल्या आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यात। काही पोलीस जखमी झाल्याचं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतंय, कारण पोलिसांवर देखील दगडफेक आंदोलकांकडून करण्यात आलेली होती। जंतर मंतरवरती हे आंदोलन सुरू आहे। अभिजित दिपके या आंदोलनाचं नेतृत्व करतायत, त्यांनी उपोषण सोडलेलं आहे। तर गेट्सवर चढून आंदोलन केलं जात आहे, घोषणाबाजी केली जाते। तर संसदेच्या संरक्षक भिंतीवरती आंदोलक बसलेत, काही तर झाडावर देखील चढून बसलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या आंदोलकांना थांबवणं, त्यांचं आंदोलन आटोक्यात आणणं पोलिसांना काहीसं कठीण जाताना आपण पाहतोय। संसदेच्या संरक्षक भिंतीवरती बसून हे आंदोलन केलं जात आहे। जोरदार घोषणाबाजी केली जाते। या सगळ्या आंदोलकांना अडवण्याचा, थांबवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय। काही पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। स्पेशल टास्क फोर्स देखील बोलवण्यात आलेली आहे, त्यांची देखील खूप मोठ्या प्रमाणात इकडे फौजफाटा तैनात असल्याचं आपण पाहतोय।